नमस्कार. आजच्या या नवीन आणि अतिशय रंजक विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो जितका गहन आहे तितकाच विचार करायला लावणारा सुद्धा आहे. पास्टर एल्विस यांच्या एका सविस्तर आणि अभ्यासपूर्ण प्रवचनावर आधारित हे विश्लेषण बायबलमधल्या एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या वचनाभोवती फिरतं, आणि ते म्हणजे कलस्सेकर 3:25. ईश्वरीय न्याय आणि मानवी कृती यांचा नेमका काय संबंध आहे? चला तर मग समजून घेऊया की हा एकच नियम मानवी वर्तणुकीबद्दल आपल्याला नेमकं काय सांगतोय. या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. आपण 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला कलस्सायकर 3:25चं स्पष्टीकरण, मग केवळ ईश्वर न्यायाधीश कसा आहे हे पाहू. त्यानंतर ईश्वरीय न्यायात पक्षपात कसा नसतो, न ओळखलेल्या पापांचा नेमका काय धोका असतो, आणि शेवटी संयम आणि पवित्र आत्मा यांची भूमिका काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. कलस्सेकर 3:25चं नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते बघूया. पास्टर एल्विस यांच्या मते हा ईश्वरीय राज्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नियम आहे. वचन असं सांगतं की जो अन्याय करतो त्याला त्याच्या अन्यायाचे फळ मिळेल आणि तिथे कोणताही पक्षपात नाही. विचार करा, हे फक्त एक साधं वाक्य नाहीये. हा नियम अगदी स्पष्ट करतो की चुकीच्या कृत्यांना ईश्वराच्या दरबारात कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जात नाही. हेच ते वचन आहे जे आपल्या पुढच्या संपूर्ण विश्लेषणाचा पाया रचतं. आता इथे साहजिकच प्रश्न पडतो की प्रतिफळ किंवा ज्याला आपण रिपेमेंट म्हणतो ते नेमकं काय. पास्टर एल्विस हे खूप छान समजावून सांगतात. त्यांच्या मते हे एक असं अटळ ईश्वरीय फळ आहे ज्यातून कोणीही सुटू शकत नाही. म्हणजे बघा, तुम्ही भूतकाळात कितीही चांगली कामं केली असतील, मोठे चमत्कार केले असतील किंवा नुसतं देवाचं नाव घेतलं असेल, तरीही या न्यायातून सुटका नाही. कोणीही भूत काढून किंवा भविष्यवाणी करून आपल्या चुकांवर पांघरून घालू शकत नाही. सरळ सांगायचं तर ईश्वराची फसवणूक करणं पूर्णपणे अशक्य आहे. इथूनच आपण वळतोय आपल्या दुसऱ्या विभागाकडे, आणि तो म्हणजे केवळ ईश्वरच खरा न्याय करू शकतो. मानवी न्याय आणि ईश्वरीय न्याय यामधला फरक पास्टर एल्विस यांनी अतिशय अचूकपणे मांडलाय. एका बाजूला आपला मानवी न्याय आहे, जो खरं तर त्रुटींनी भरलेला असतो, नाही का? आपण माणसं काय करतो, लगेच दुसऱ्याला शाप देतो, वाईट चिंतितो आणि ऐहिक न्यायालयांवर, वकिलांवर अवलंबून राहतो. खरं सांगायचं तर जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याचा न्याय करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो जणू काही ईश्वर अस्तित्वातच नाही अशा आविर्भावात वागतो. पण दुसऱ्या बाजूला आहे ईश्वरीय न्याय. ईश्वर हा खरा नियम देणारा न्यायाधीश आहे, ज्याच्याकडे आपल्याला वाचवण्याचं आणि नाश करण्याचं पूर्ण आणि परिपूर्ण सामर्थ्य आहे. त्यामुळे माणसाने स्वतःच्या हातात न्याय घेण्याची घाई अजिबात करू नये. हा मुद्दा पटवून देण्यासाठी पास्टर एल्विस यांनी घोड्याच्या लगामाचं एक अतिशय प्रभावी रूपक वापरलं आहे. कल्पना करा, ज्याप्रमाणे एका भरकटलेल्या घोड्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याच्या तोंडात लगाम घातला जातो आणि त्याला कठोरपणे वळवलं जातं, अगदी त्याचप्रमाणे ईश्वरी कार्य चालतं. जेव्हा एखादी व्यक्ती भरकटते, गर्वाने वागू लागते, तेव्हा ईश्वर तिच्या नाकात वेसण घालून आणि तोंडात लगाम लावून तिला जाणीवपूर्वक योग्य मार्गावर आणतो. हो, यात नक्कीच वेदना असते, पण हा कठोरपणा त्या व्यक्तीला पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्यासाठीच असतो. आणि म्हणूनच आपला तिसरा विभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे ईश्वरीय न्यायात कसलाही पक्षपात नसतो. समाजातली आपली स्थिती आणि ईश्वराचं प्रमाण यांची तुलना केली तर एक वेगळंच चित्र समोर येतं. आपल्या जगात आपण श्रीमंत, गरीब असा भेद करतो. तसंच यहुदी आणि परकीय असे धार्मिक आणि सांस्कृतिक भेदही असतात. पण ईश्वराचं प्रमाण या सगळ्याच्या खूप पलीकडे आहे. सुवार्ता सर्वांसाठी अगदी समान आहे. जो चांगलं करेल त्याला पहिला आशीर्वाद मिळेल, मग तो यहुदी असो वा परकीय, आणि जो वाईट करेल त्याच्यावर पहिली शिक्षाही तशीच होईल. ईश्वराच्या दरबारात चेहऱ्यावरून किंवा सामाजिक दर्जावरून कधीच न्याय केला जात नाही. तो 100% निष्पक्षपाती असतो. आता आपण चौथ्या विभागाकडे वळूया, जो थोडा विचार करायला लावणारा आहे. न ओळखलेल्या पापांचा धोका. मानवी स्वभावात निर्दोषत्वाचा भ्रम कसा असतो याची पास्टर एल्विस यांनी दिलेली दैनंदिन उदाहरणे खरोखरच डोळे उघडणारी आहेत. म्हणजे बघा, मुले स्वतःच्याच आईवडिलांची संपत्ती उधळतात आणि तरीही त्यांना त्यात कोणताही अपराध वाटत नाही. जुन्या काळात लोक बलिदानासाठी आंधळे किंवा लंगडे प्राणी आणायचे आणि विचार करायचे की यात काय गैर आहे. आजकालची परिस्थिती बघितली तर लोक बॉसला खुश करण्यासाठी लाच देतात आणि वरून अभिमानाने सांगतात की आपण काही चुकीचं करत नाहीये. हे सगळं मानवाचा अज्ञान दाखवतं. आपण उघडपणे चुका करत असतो, पण आपल्याला अपराधीपणाची पुसटशीही जाणीव नसते. याच संदर्भात प्रवचनात एक अतिशय गंभीर मुद्दा मांडलाय, आणि तो म्हणजे वाईट गोष्टींना चांगलं म्हणून ईश्वराला थकवणं.
आपण माणसं अनेकदा वाईट कृत्य करणाऱ्यांचं समर्थन करतो आणि त्यांना चांगलं म्हणतो. अशा प्रकारे वारंवार चुकीच्या वागणुकीला योग्य ठरवल्यामुळे होतं काय? तर खरं आणि खोटं ओळखण्याची आपली मानवी संवेदनशीलताच नष्ट होऊन जाते. आणि या संपूर्ण प्रक्रियेत आपण अक्षरशः ईश्वराच्या संयमाचा अंत पाहतो. यावर उपाय काय हे आपण 5व्या आणि शेवटच्या विभागात पाहणार आहोत, संयम आणि पवित्र आत्मा. आपल्याला स्वतःच्या चुका स्वतःहून कधीच समजत नाहीत, त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी ही 3 टप्प्यांची प्रक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पहिली पायरी म्हणजे पवित्र आत्मा मानवाला त्याचे न ओळखलेले पाप आणि अन्याय यांची जाणीव करून देतो. दुसरी पायरी खूप महत्त्वाची आहे बरं का. एकदा चूक लक्षात आली की कोणतंही कारण न देता स्पष्टपणे आपला अपराध मान्य करणं आवश्यक आहे. आणि तिसरी पायरी, जेव्हा पूर्ण मनाने चूक मान्य केली जाते तेव्हाच ईश्वरीय कृपा आणि क्षमा प्राप्त होते. हा मानवी वर्तणुकीतील एक खूप मोठा आणि आवश्यक असा बदल आहे. या प्रक्रियेत संयमाचं महत्त्व स्पष्ट करताना पास्टर एल्विस बायबलमधल्या इयोबच्या कथेचा संदर्भ देतात. इयोबाची कथा आपल्याला काय शिकवते? तर जीवनात कितीही अन्याय किंवा संकटे आली तरी सूड घेण्याचा प्रयत्न करू नये. इयोबाने अत्यंत कठीण काळातही न्याय करण्यासाठी ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला आणि खूप संयम बाळगला. आणि शेवटी काय झालं? त्याला त्याच्या संयमाचं आणि चांगुलपणाचं फळ ईश्वराकडून मिळालंच. हे उदाहरण आपल्याला धीराने राहण्याची आणि ईश्वराच्या निष्पक्षपाती न्यायावर विसंबून राहण्याची खूप मोठी प्रेरणा देतं. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता एक अतिशय सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. जरा विचार करा, जर ईश्वरीय न्याय खरोखरच इतका निष्पक्षपाती असेल तर त्यामुळे आपण आपल्या लपलेल्या चुकांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यात कसा आणि काय बदल होतो? हा प्रश्न आजच्या संपूर्ण माहितीचं सार आपल्यासमोर ठेवतो. जर देवाच्या न्यायालयात कोणताही पक्षपात नसेल तर आपण चुका लपवणं किंवा त्यांचं समर्थन करणं थांबू का? हा एक असा विचार आहे जो नक्कीच स्वतःसोबत ठेवण्यासारखा आणि मनन करण्यासारखा आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.